ऍसिड टाकण्याची धमकी देत तरुणीवर आळंदीत अत्याचार करणारा फरार आरोपी जेरबंद करण्यात आलाय। अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील एका गावातील 19 वर्षीय मुलीला आळंदी येथे पळवून नेत ऍसिड टाकण्याची धमकी देत अत्याचार केलेल्या गुन्ह्यातील फरार आरोपी अण्णासाहेब आंधळे याला धुळे येथून पोलिसांनी ताब्यात घेत अटक केली आहे। त्याला न्यायालयात हजर केलं असता न्यायालयाने 30 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। तर घटनेतील पीडितेच्या फिर्यादीनुसार अण्णासाहेब उर्फ तानाजी आंधळे याने आणि त्याच्या नातेवाईक प्रवीण आंधळे, जनाबाई आंधळे, अनोळखी गाडीवरील चालक यांनी पीडित मुलगी हिला 2 जुलै रोजी सायंकाळच्या सुमारास लग्नाचा आमिष दाखवत 4 चाकी वाहनात बळजबरीनं बसवून पळवून नेला। तू जर आरडाओरडा केला तर तुझ्या अंगावर ऍसिड फेकू अशी धमकी देत पीडित मुलीला संबंधित आरोपींनी आळंदी येथे नेलं। सुनीता आंधळे आणि प्रवीण आंधळे यांनी फिर्यादी आणि आरोपी यांना एका खोलीत डांबून ठेवलं, तेव्हा आरोपी अण्णासाहेब आंधळे यांना फिर्यादी पीडितेवर अत्याचार केला। या प्रकरणी शेवगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता। तेव्हापासून आंधळे पसार झाला होता। गुन्हा दाखल होताच पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी फरार आरोपीच्या शोधासाठी 2 स्वतंत्र पथके नेमली। आरोपी गेल्या 20 दिवसांपासून वेळोवेळी त्याच्या वास्तव्याचं ठिकाण बदलून पुणे, अहिल्यानगर, जालना आणि संभाजीनगर येथे राहत होता। संतोष मुटकुळे यांना 26 जुलैला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार फरार आरोपी अण्णासाहेब आंधळे हा धुळे जिल्हा येथून ट्रकमध्ये बसून मध्य प्रदेशकडे पळून जात असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली। शेवगाव पोलिसांनी धुळे पोलिसांच्या मदतीने संबंधित गुन्ह्यातील फरार आरोपीला जिल्हा धुळे येथून रविवारी ताब्यात घेतलं आणि त्याला दाखल गुन्ह्यात अटक केली आहे। न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं 30 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। ही कारवाई अहिल्यानगर जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे, अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शेवगावचे पोलीस उपनिरीक्षक संतोष मुटकुळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक बाजीराव सानप आणि त्यांच्या पथकानं केली आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, शेवगाव, अहिल्यानगर।